ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत शिव महापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शिव नामक छाया पुरुष म्हणजे नक्की कोण, ते काय आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माने निर्माण केलेली आदी सृष्टी ही कशी आहे, त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती कशी केली आणि सृष्टीचा विस्तार कसा झाला, हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. शिव सांगतात की जो कोणी माणूस श्वेत वस्त्र धारण करून गंध महामंत्राचा जप करतो आणि आपली शुभ्र छाया पाहतो, नंतर तो आकाशाकडे पाहून सर्वांचे आदी कारण यांचे स्मरण करतो, त्या व्यक्तीला ब्रह्मपदाची प्राप्तीही होते. ती छाया मस्तकाविरहित जर असेल तर 6 महिन्यात मोठे संकट येते. ती छाया जर शुभ्र वर्णाची असेल तर धर्माची वृद्धी होते. तीच छाया जर कृष्णवर्णी असेल तर पापांची वृद्धी होते. रक्तवर्ण असेल तर अनेक बंधने निर्माण होतात आणि ती छाया पिवळ्या रंगाची असेल तर शत्रूपासून उपद्रव संभवू शकतो. छायेला नाक असेल, पाय नसतील तर अनेक प्रकारची संकटे येतात. यासाठी ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप हा करावा. त्यामुळे आणि मादी अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यानंतर शिव पार्वतीला कुंडलिनी शक्तीच्या उत्पादनाची साधना सांगतात. शिव पार्वतीला सांगतात की समस्त संवेदनाचे संस्कार ज्या केंद्रामध्ये साठवले जातात त्या केंद्राला मूलाधार केंद्र म्हणतात. त्या ठिकाणी एकूण 3.5 वेटोळे घालून शक्ती बसलेली असतात. नागाच्या पिलांवरती कुंकू घातल्यानंतर जसे दिसते तशी ही कुंडलिनी शक्ती दिसते. हे 3.5 वेटोळे म्हणजेच प्रणवांच्या 3.5 मात्रा आहे. ती चैतन्य चक्रवर्तीची शोभा असून ती विश्वबीजाच्या कुंभाला सावली देत असते. मानवाच्या संवेदना इडा आणि पिंगळा या मार्गाने ती वर चढत असतात. परंतु ज्यावेळी मन प्राण्यांमध्ये विलीन होत जाते त्यावेळी सुषुम्ना मार्गाने प्रवाह हा चालू होतो आणि कुंडलिनी शक्तीचे उत्पादन होऊ लागते. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्राचे भेदन करून ती सहस्रदळ कमलामध्ये येते. त्यावेळी नाना प्रकारच्या सिद्धी या प्राप्त होत असतात. लादिमा, महिमा या सिद्धी तिचेच रूप आहे. ती शक्ती माझ्याशी म्हणजे शिवांशी एकरूप झालेली असलेली त्यांचीच विभूती आहे. कल्याण करणारी आहे. प्रत्येक देहामध्ये ती आधीपासूनच प्रविष्ट आहे. 6 चक्र हेच तिचे निवासस्थान आहे. ती शक्ती गोलाकार असून तिला कुंडलिनी शक्ती असे म्हटले जाते. ती सत्वादी गुणांनी युक्त अशी शिवांची माया जगाला धारण करणारी व जगाचे रक्षण करणारी असून चारी वेद देखील तिची स्तुती करतात. ती सर्व विद्यांची जननी असून ती सनातनी आहे. तिच्यासाठी योग साधना करणारा योगी कृत्य हा होतो. जसा अभ्यासाने योग वाढतो, अभ्यासाने ज्ञान मिळते, अभ्यासाने सिद्धी प्राप्त होते आणि अभ्यासानेच मोक्ष प्राप्त होतो. यासाठी सातत्याने योग अभ्यास हा केला पाहिजे. आता आपण बघूया की ब्रह्माने निर्माण केलेली आदी सृष्टी कशी होती, सृष्टी कशी होती. ब्रह्माची कथा, सृष्टी निर्माण कथाची करण्याची कथा जी आहे ती अतिशय पुण्यकारक आहे. म्हणून प्रत्येकाने ती परम श्रद्धेने आणि एकाग्रताने श्रवण केली पाहिजे. प्रत्येक कल्पात ब्रह्मा सृष्टीची उत्पत्ती करतात, विष्णू तिचे पालन करतात आणि रुद्रदेव तिचा संहार करतात. प्रारंभी जलाने जल उत्पन्न केले, त्यामध्ये आपले वीर्य पवित्र केले. या जलालाच नार असे म्हटले गेले आणि ते ज्याचे आश्रयस्थान आहे त्याला नारायण म्हटले गेले. या वीर्यापासून एक सोनेरी अंडे तयार झाले. ब्रह्माजींनी त्याचे 2 खंड केले. खालच्या भागात 14 भुवने ही रचली. 2 खंडांच्या मध्ये आकाश निर्माण केले. पाण्याच्या वरच्या भूमीवर 10 दिशा अस्तित्वात आणल्या. त्यानंतर मन, वाणी, काम, क्रोध आणि रती यांची निर्मिती केली. त्यानंतर
7 सप्तऋषी तयार केले. मरीची, अत्री, अंगेश, पुलस्त्य, पुलह, ऋतू आणि वसिष्ठ हे 7 ऋषी तयार केले गेले. क्रोधापासून 11 रुद्र निर्माण केले गेले. सर्वांचे पूर्वज सनतकुमार यांना उत्पन्न केले गेले. त्यानंतर विद्युत, अश्नी, मेघ, रोहित आणि इंद्रधनुष्य निर्माण केले गेले. यज्ञाच्या सिद्धीसाठी ऋग, यजु आणि सामवेद निर्माण केले गेले. ब्रह्मांनी आपल्यापासून देव, मानव, पितर, दैत्य अशा प्रकारे विविध प्रजा ही उत्पन्न केली. आपल्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे 2 भाग केले. तेथून पुढे मैथुनी प्रजा ह्या अस्तित्वात येऊ लागल्या. ब्रह्मांनी आपल्या अर्ध्या शरीरापासून पुरुष आणि अर्ध्या शरीरापासून स्त्री अशी 2 रूपे निर्माण केली. तो पुरुष स्वयंभू नावाने प्रसिद्ध झाला, तर स्त्रीचे नाव शतरूपा नावाने प्रसिद्ध झाले. तिचा आणि मनूचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र निर्माण झाले. उत्तानपादाला अनेक श्रेष्ठ पुत्र झाले. सुनतीपासून त्याला ध्रुव नामक पुत्र झाला. त्याने कठोर साधना केली. त्यांच्या प्रजेची वाढ होत गेली आणि श्री विष्णूंनी अवतार घेतला. वेणुपुत्र पृथ्वीने पृथ्वीचे उत्तम पालन केले. राजसूय यज्ञ करणारा तो पहिला राजा होता. देव, ऋषी, दैत्य, राक्षस आणि मनुष्य या सर्वांची उपजीविका चालविणारा आणि 100 यज्ञ करणारा म्हणून त्याला विशेष मान होता. दक्षाने द्विपाद, चतुष्पाद जीवांना उत्पन्न करून मैथुनी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. दक्षाला अनेक पुत्र व अनेक कन्या होत्या. दक्षाचा विवाह विरिनीशी झाला. त्यापासून पृथ्वीवर मैथुनी जीव निर्माण झाले. यामध्ये संकल्प, दर्शन आणि स्पर्श यांना प्राधान्य आहे. सृष्टीमध्ये देव, दैत्य, गंधर्व, राजस, सर्प यांची उत्पत्ती कशी झाली तर ब्रह्माजीच्या आज्ञेनुसार दक्ष प्रजापतीने मानसिक सृष्टी निर्माण केली, परंतु तिचा विस्तार झाला नाही. त्यावेळी दक्षाने वीरन प्रजापतीच्या कन्येशी विरिनीशी विवाह करून मैथुन धर्माच्या आधारे प्रजेची वृद्धी केली. दक्षाच्या पुत्राच्या अंगी नारदांनी वैराग्य निर्माण केले आणि त्यामुळे ते पुत्र तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेले. दक्षाला ज्या कन्या झाल्या त्यांचा विवाह होऊन अरुंधती, वसु, त्यागी, लंबा, भानू, मरुती, संकल्पा, मुहूर्ता, संध्या आणि विश्वा या धर्माच्या कन्या होत्या. प्रत्येक कन्याची संतती ही वाढत गेली. प्रभासाला विश्वकर्मा पुत्री संतती झाली. विश्वकर्मा हा देवांचा कारागीर आणि श्रेष्ठ शिल्पकार होता. त्याने अनेक शिल्पकृती निर्माण केल्या. देवांची विमाने तयार केली. स्वरूपापासून उत्पन्न झालेल्या रुद्राची संख्या अनेक आहे. आदिती, दिती, सुरसा, अरिष्टेला, दनू, सुरती, विनिता, इला, ताम्रा, क्रोधवशा, क्रतू, अनायुषा आणि मुनी या कश्यपांच्या स्त्रिया होत्या. चाक्षुष मन्वंतरात कश्यपांनी तुशिक नामक 12 देव निर्माण केले. वैदश्वेत मंत्राच्या प्रारंभी आदितीपासून विष्णू, इंद्र, अर्यमा, धाता, त्वष्टा, पूषा, विवस्वान, सविता, मित्रास्वय, अंश, भग आणि 12 आदित्य उत्पन्न झाले. आधी केतुबिन देव हेच नंतर 12 आदित्यांच्या रूपाने पुन्हा निर्माण झाले. चंद्रापासून त्यांच्या स्त्रियांना अत्यंत तेजस्वी दीप्ती नामक संतती प्राप्त झाल्या. अरिष्ट नेमीची 4 भार्यांना 16 पुत्र झाले. कृशाला देहप्रहरण नावाचा पुत्र झाला. अर्चिन मुनींना त्यांच्या पत्नीपासून धूम्रकेश झाला. विप्रचतीपासून सिंहकेचा जन्म झाला. कश्यपाच्या कुळापासून प्रजेचा विस्तार होत गेला आणि साऱ्या विश्वाला त्या संततीने व्यापून टाकले. त्यानंतर वैवस्वत मंत्र वारून यज्ञाचा विस्तार झाला. त्यावेळी हवन करणाऱ्या ब्रह्मांनी 7 मानसपुत्र निर्माण केले. त्यामध्ये देव आणि दानव यांचे मतभेद झाले आणि दोघांमध्ये युद्ध देखील झाले. त्या युद्धामध्ये अनेक दैत्य मारले गेले. त्यामुळे दितीला खूप दुःख झाले आणि ती कश्यपांकडे गेली. कश्यपांकडे राहून तिने त्यांची मनोभावे सेवा केली. त्यामुळे कश्यप प्रसन्न झाले आणि
दितीला त्यांनी वर मागण्यास सांगितला. त्यावेळी दितीने वर मागितला की इंद्राचा वध करू शकेल असा सामर्थ्यवान पुत्र मला द्या. त्यावेळी कश्यपांनी तथास्तु म्हटले आणि ते वर्तमान इंद्राला समजताच त्यावेळी तो इंद्र हा सावध झाला. दिताच्या उदरातील गर्भाचा आपण नाश करावा असे इंद्राला वाटू लागले. इंद्र गर्भाच्या नाशाची वाट पाहू लागला. इंद्राने त्या गर्भाचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यावेळी त्या गर्भातून आवाज आला की इंद्रा तू आम्हाला मारू नकोस कारण आम्ही तुझे बंधू आहोत. अशी मनोभावे त्यांनी प्रार्थना केली. इंद्राने त्यांना रडू नका असे सांगून धीर दिला. त्यावरून त्यांना मरुत असे नाव पडले. इंद्राने त्यांना भाऊ म्हणून स्वीकारले. वैरभाव टाकून त्यांचे सहाय्यक बनले. या 49 आकाशगामी मरुद्गणांना प्रजापतीने वेगवेगळे राज्य दिले. तेव्हापासून अरिष्ट पुरुष, वीर, कृष्ण, विष्णू, प्रजापती, पर्जन्य, धनाक्ष धनाध्यक्ष हे त्यांचे जग झाले. ब्रह्मांनी पृथुवैन्याला अधिराज्यात स्थापन करून चंद्राला ब्राह्मण, वृक्ष, ग्रह, नक्षत्रे, यज्ञ आणि तप यांचा राजा करून वरुणाला समुद्राचा, वैभववनाला राजांचा, श्री विष्णूंना आदित्यांचा, अग्नीला वसूंचा, दक्षाला प्रजापतीचा, इंद्राला मरुतांचा, प्रल्हादाला दैत्य आणि दानवांचा, तर वैवस्ताला पितरांचा, यमाला मातृकांच्या व्रतांचा, मंत्रांचा व गायींचा, शूलपाणी शिवजींना वृक्षांचा, राक्षसांना पार्थिवांचा, हिमालयाला पर्वतांचा, समुद्राला नद्यांचा, सिंहाला पशूंचा, मौनाला गमीचा आणि वडाला वृक्ष संपत्तीचा राजा केले गेले. ब्रह्माने पूर्वेला वैराज्य प्रजापती पुत्रास, दक्षिणेला कर्दम सुदन्वाला, पश्चिमेला राजसपुत्र अच्युत व केतुमंताला, तसेच पर्जन्य प्रजापती पुत्र हिरण्यरोमाला, तर उत्तरेला दक्षाला सर्वांचा राजा म्हणून त्यांचा अभिषेक केला गेला. शिवपुराणातील या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.